And students, in the last period we have completed our topic number 1.4 Pillars of Democracy, written by Dr. Babasaheb Ambedkar. So today we have going to discuss about page number 39, brainstorming that is activities. Activity number first. The activity number first. Form groups and use the following topics for discussion. Take the help of your college library and your teacher. तर तुमचा ग्रुप करा आणि खाली दिलेल्या टॉपिकवर डिस्कशन करा, चर्चा करा. लायब्ररीतली किंवा टीचरची मदत घ्या. फॉर एक्झाम्पल, पॉईंट फर्स्ट, नीड फॉर डेमोक्रेसी. लोकशाहीची गरज आहे लोकशाहीची, या विषयावर डिस्कशन करायचं आहे. का तर without constitution, without democracy, our freedom is not possible. So democracy is needful to, for balancing the liberty, equality and fraternity. So democracy is needful and constitution is also needful. So write like this. Next point, features of Constitution of India. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. 3 प्रिन्सिपल्स किंवा ट्रिनिटी. कोणती? लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, म्हणजेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, यावरती द्यायचं. फ्रीडम ऑफ स्पीच, स्वातंत्र्य याविषयी स्पीच द्यायचं. त्यानंतर डिक्टेटरशिप वर्सेस डेमोक्रेसी याविषयी. त्यानंतर क्वालिटीज ऑफ आयडियल पॉलिटिशियन्स, म्हणजे चांगल्या राज्यकर्त्याचे किंवा राजकारण्याचे गुणविशेष. आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समानता, याविषयी आपल्याला करायचं आहे. तर आता ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड, स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. तर तुम्हाला इथं ट्रू फॉल्सच फक्त तुम्ही लिहिता, असं न लिहिता. ट्रू असेल तिथं ट्रू, पण फॉल्स असेल तर मग करेक्ट सेंटेन्स काय आहे हे द्यायचंच. तर आता पहिलं वाक्य बघा ॲक्टिव्हिटी सेकंडमध्ये. देर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन. चांगल्या माणसाला म्हणजे काय? देर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन. एखादा आदर्श व्यक्ती आहे तर त्याला आदर्श म्हणण्यात वाईट नाही काय. हिरो वर्शिप लीड्स टू डिक्टेटरशिप, ट्रू आहे. लिबर्टी कॅनॉट बी डायव्हर्टेड फ्रॉम इक्वॅलिटी. तर समानता आणि स्वातंत्र्य किंवा समता आणि स्वातंत्र्य हे वेगवेगळं करता येत नाही, ट्रू आहे. वन मॅन वन वोट, एक माणूस एक मत. अँड वन वोट वन व्हॅल्यू, आणि एक मताला एक मूल्य आहे, तर ट्रू आहे. त्यानंतर फ्रॅटर्निटी मीन्स कॉमन सेन्स. तर ह्या फ्रॅटर्निटी मीन्स कॉमन सेन्स, तर ट्रूच आहे. तर ॲक्टिव्हिटी थर्ड बघा. इन स्पीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज एक्सप्रेस्ड हिज डीप कन्सर्न काळजी, ओव्हर द ॲब्सेन्स ऑफ 2 थिंग्स इन इंडियन सोसायटी. कन्सर्न ओव्हर द ॲब्सेन्स ऑफ 2 थिंग्स इन इंडियन सोसायटी. भारतीय समाजामध्ये 2 गोष्टीची कमतरता आहे याविषयी भाषण, आणि त्याची काळजी वाटते त्यांना. तर डिस्कस मित्राशी चर्चा करा आणि वेब कंप्लीट करा. ॲब्सेन्स ऑफ 2 थिंग्स इन इंडियन सोसायटी. तर 2 थिंग्स कोणत्या इंडियन सोसायटीमध्ये? इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी, हे तर आहेच, पण याच्याशिवाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ, म्हणजे समानता कशामध्ये? सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये. त्याचबरोबर इक्वॅलिटी इन एज्युकेशन, इक्वॅलिटी इन पॉलिटिक्स, किंवा फ्रॅटर्निटी इन ऑल थिंग्स. तर ह्या
गोष्टीची उणीव किंवा ॲब्सेन्सी भासते. पेज नंबर नेक्स्ट बघूया आपण. तर नेक्स्ट पेजवरती ॲक्टिव्हिटी सेकंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज सायटेड अ कोट बाय जॉन स्टार्ट मिल. जॉन स्टार्ट मिल जे आहेत त्या आंबेडकरांनी एक वाक्य इथं दिलेलं आहे अँड त्याचं नाव आहे डॅनियल ओ कॉलनेल. गो थ्रू द लेसन, टॉपिकमधून बघा वाचा आणि राईट डाऊन 4 to 5 लाईन्स फॉर ईच ऑफ देम. तर याविषयीची तुम्हाला पेज नंबर तिथं माहिती आहे ते बघा वाचा लिहा डॅनियल विषयीची. तर पेज नंबर 37 वरती आहे बघा. आयरिश पॅट्रियट डॅनियल ओ कॉलनेल. नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ऑफ द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चेस्टिटी अँड नो नेशन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. धिस क्वेश्चन इज मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया देन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. फॉर इंडिया, भक्ती और वॉट मे बी कॉल्ड द पाथ ऑफ डिवोशन और हिरो वर्शिप. तर ही माहिती लिहून काढा पेज नंबर 37 वरची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यातला ॲक्टिव्हिटी सेकंडमधला. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ स्टेप्स दॅट यू फील आर इसेन्शियल टू युनाइट द पीपल डिफरंट कास्ट रेस रिलिजन अँड लँग्वेजेस इन इंडिया. तर तुमचा मित्र आणि मित्राबरोबर काय स्टेप्स दिले आहेत त्यात वाचा बघा म्हणलं आहे आणि एसेन्शियल आवश्यक घटक आहेत लोकांना युनिटी इन डायव्हर्सिटी, एक समानतेत विविधतेतून एकता करण्यासाठी लोकांना कास्ट, धर्म, जात, वंश, परंपरा या गोष्टी आणि लँग्वेजेस इन इंडिया याविषयी एकत्रित करून चर्चा करा, डिस्कस करा म्हणलं आहे. राईट युअर व्ह्यूज ओपिनियन्स इन ब्रीफ ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. तर तुमचं मत खालील विषयावर व्यक्त करा म्हणलं आहे. वी मस्ट ऑलवेज कास्ट अवर वोट. आपण का की केलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लीड टू अन आयडियल नेशन. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे एखाद्या देशाला राष्ट्राला आदर्श राष्ट्र बनवू शकतं याच्यावरती एक मत मांडायचं आहे. स्टेप टू बी टेकन टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी. असमानतेविषयी का काय हे आहेत तर त्याच्याविषयी थोडं सांगा म्हणलं आहे. रोल ऑफ यूथ इन म्हणजे तरुणांचा जे सामाजिक जनजागृतीमध्ये तरुणांचा वाटा किंवा सहभाग याविषयीचं मत एक लिहायचं तुमचं काय 5-6 वळी. ॲक्टिव्हिटी थर्ड, लेट्स यूज द thesaurus along with your partner. Go through the library or search the internet for the standard thesaurus in complete the following table. One is done for you. तर आता कंप्लीट करा म्हणलं. आता वर्ड ऑब्झर्व त्याचा टाईप आहे व्हर्ब. सिनॉनिम त्याचा नोटीस किंवा डिसर्न किंवा डिटेक्ट किंवा मोर. अँटोनिम आहे त्याचा ऑब्झर्वचा इग्नोर, ओव्हरलुक. म्हणजे ऑब्झर्वचा अँटोनिम इग्नोर किंवा ओव्हरलुक. तर नंबर 2 अबंडन्ड हा आहे ॲडजेक्टिव्ह. त्याचा सिनॉनिम आहे फोरसेकन किंवा रिजेक्टेड आणि अँटोनिम आहे सेव्ड किंवा ॲक्सेप्टेड. पुन्हा ग्रेटफुल हा शब्द ॲडजेक्टिव्हच आहे. त्याचा सिनॉनिम आहे थँकफुल आणि अँटोनिम आहे अनग्रेटफुल. इनिशिएटिव्ह ॲडजेक्टिव्हच आहे तर त्याचा सिनॉनिम आहे बिगिनिंग किंवा ॲक्टिव्ह आणि अँटोनिम आहे इनिशिएटिव्ह म्हणजे स्टार्ट, सुरुवातच्या विरुद्ध एंडिंग किंवा इनॅक्टिव्ह. इनिशिएटिव्ह, इनॅक्टिव्ह. त्यानंतर पेरिल, पेरिल नाऊन आहे हा. त्याचा डेंजर किंवा रिस्क आणि अँटोनिम आहे सेफ्टी किंवा सिक्युरिटी. लास्ट वर्ड आहे सेपरेशन. हा पण नाऊन आहे. त्याचा सिनॉनिम होईल डिव्हिजन आणि अँटोनिम आहे टुगेदर, सेपरेशन, टुगेदर. तर असं इथं तुम्हाला सिनॉनिम, अँटोनिम आणि मूळ त्याचा जे शब्दाचा आहे ते सांगितलं. आता होमोग्राफ, ॲक्टिव्हिटी थर्डमधला सेकंड पॉईंट होमोग्राफ. तर होमोग्राफ म्हणजे काय तर होमोग्राफ इज अ वर्ड स्पेल्ट म्हणजे स्पेलिंग अँड प्रोनाऊन्स्ड लाईक अदर वर्ड. एखाद्या शब्दासारखा स्पेलिंग किंवा उच्चार असतो पण विथ अ डिफरंट मिनिंग.
डिफरंट मिनिंग वेगळं असतं. म्हणजे एखादा शब्द तुम्हाला स्पेलिंग एक असेल कदाचित, प्रोनाऊन्सिएशन एक असेल, पण मिनिंग डिफरंट असतं. फॉर एक्झाम्पल तिथं सांगितलंय बघा, वर्ड फास्ट हॅज 2 meanings. द डिफरंट मिनिंग्ज आर. तर फास्टची मिनिंग दिलेली आहेत बघा तिथं पेजवरती. फास्ट होल्ड फर्मली. दुसरं मिनिंग आहे फास्ट ऑप्टेन फ्रॉम अ फूड. अन्नातून घटक मिळतात ते. फास्ट फूड म्हणजे लवकर मिळणारा घटक म्हणतो आपण. फास्ट म्हणजेच अपोजिट ऑफ स्लो, स्लोच्या विरुद्ध. तर तसेच काही शब्द सांगा असं सांगितलं आहे. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड मेक द लिस्ट ऑफ मिनिंग ऑफ ऑल होमोग्राफ्स दॅट आर फाउंड इन द टेक्स्ट. ऑल्सो मेक लिस्ट ऑफ सच वर्ड्स दॅट यू नो, हर्ड ऑर रीड समवेअर. तर होमोग्राफ्स पहिल्यांदा लक्षात ठेवा म्हणजे काय, तर वर्ड विच इज सिमिलर इन स्पेलिंग अँड सिमिलर इन प्रोनाऊन्सिएशन बट डिफरंट इन मिनिंग. उच्चार किंवा स्पेलिंग एकच असतील पण मिनिंग डिफरंट असतील तर असे शब्द काढा म्हणले, त्याला होमोग्राफ्स म्हणतात. म्हणजेच कुठल्या शब्दाला होमोग्राफ म्हणायचं? वर्ड विच हॅव सिमिलर स्पेलिंग, वर्ड विच हॅव सिमिलर प्रोनाऊन्सिएशन बट डिफरंट इन मिनिंग. तर इथं वे, पुढचा शब्द समजा एक्झाम्पल वे, त्याचा मिनिंग आहे मेथड ऑर मॅनर. दुसरा वे अ पाथ ऑर रूट. आणि तिसरा वे स्पेसिफाईड डायरेक्शन. तर यासारखे असे शब्द तुम्ही काढा, शोधा आणि लिहा असं म्हणलेलं आहे. तर ॲक्टिव्हिटी 4, गो थ्रू द स्टेटमेंट, टेक फ्रॉम द टेक्स्ट द सोशल डेमोक्रेसी. तर आपण हा जो भाग आहे तो पुढच्या तासाला बघूया. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते म्हणजे होमोग्राफ म्हणजे काय. तर होमोग्राफ म्हणजे शब्दाचं स्पेलिंग एकच आहे, उच्चार एकच आहे, स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन एक आहे, पण मिनिंग डिफरंट आहेत, अर्थ वेगळे आहेत. असे शब्द आता बघितले आपण. फास्ट शब्दाचे 2 or more than 2 meanings आहेत. किंवा वे 2 or more than 2, स्पेलिंग व प्रोनाऊन्सिएशन एक पण मिनिंग डिफरंट. तर असे शब्द मी आता सांगितलेत, लिहिले आहेत. जरा वाचा, लिहून काढा. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू. ओके.